विवेकवाद हा त्याचा खरं म्हणजे मूलतः जीवनानंदवादी माणूस आहे. मला कोणत्याही वैचारिक भूमिका ज्या माझ्या आलेल्या आहेत ना, त्या माझ्या जीवनानंदवादातून आलेल्या आहेत, की माझं जीवन हा एक अपघातानं मला मिळालेला भाग आहे. तो जोपर्यंत माझ्या वाट्याला आलेला आहे, तोपर्यंत जीवनात जास्तीत जास्त आनंद, जास्तीत जास्त सुख, जास्तीत जास्त सौंदर्य कसं निर्माण करता येईल, हे मला पाहायचं आहे. मला परलोकावरती माझा विश्वास नाही, आत्म्यावर माझा विश्वास नाही, परमेश्वरावर माझा विश्वास नाही, पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. मग माझा जीवनानंदवाद मला असं सांगतो, की तुला जर आनंद निर्माण करायचा असेल, तर तो भोवतालच्या दुःखाचा नाश करत करतच निर्माण केला पाहिजे. किंवा तुला जर सौंदर्य निर्माण करायचं असेल, तर भोवतालच्या कुरूपतेचा नाश करत करतच ते सौंदर्य निर्माण केलं पाहिजे. मग हिंसा ही क्रूर आहे, दारिद्र्य हे क्रूर आहे, अज्ञान अडाणीपणा हे क्रूर आहे, अंधश्रद्धा हे क्रूर आहे. तसंच फाशीची शिक्षा. फाशीची शिक्षा म्हणजे तर हिंसाच आहे. जाणून बुजून बुद्ध्या माणसाने माणसाची केलेली हिंसा अनैतिक आहे असं मानणारा मी माणूस आहे, बुद्धासारखा, गांधींच्या सारखा. मग कुठल्याही प्रकारची हिंसा कुणीही जर केली तर मी ती अनैतिकच मानली पाहिजे. ज्या अर्थानं युद्ध हे अनैतिक आहे असं मी म्हणतो, त्याच अर्थानं फाशीची शिक्षा ही अनैतिक आहे. नाही, त्याला तुम्ही तुरुंगात ठेवा ना. तो जर खरोखर वेडा असेल, तो वेडा असेल. माझं तर म्हणणं उलट असं आहे, म्हणजे माझा बुद्धिप्रामाण्यवाद मला असं सांगतो, की अशा माणसांचे नुसतं सबंध शरीर नव्हे तर मेंदू सुद्धा मृत्यूनंतर काढून त्याच्यावरती संशोधन झालं पाहिजे, की ही माणसं का खुनी होतात, वेडाच्या भरामध्ये का खुनी करतात. काही माणसं, अनेक माणसं, काही कशाला अनेक माणसं भावनेच्या भरामध्ये काय वाटेल ते करू शकतात. आणि उलट विवेक चालवा, बुद्धिप्रामाण्यवादी व्हा असं म्हटलं म्हणजे ते मात्र कोणाला जमत नाही. हे का होतं? तर हा माणसाच्या मेंदूमधलाच एक दोष आहे. म्हणजे डॉकिन्स आज आम्हाला हे सांगतो, की माणसाच्या मेंदूवरती जे संशोधन झालेलं आहे, त्या संशोधनानं असं सिद्ध झालेलं आहे, की माणसाचा मेंदू हा 4/5 मुळे जनावराचाच आहे. जनावराचाच आहे. जनावरच आहे. हो, माणूस हा जनावरच आहे. अमिबापासून उत्क्रांत होत 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 आता मी सांगितलं ना, आमचा डायरेक्ट आजोबा म्हणजे चिंपॅन्झी आहे. आता चिंपॅन्झी आणि माणूस याच्यामध्ये फरक काय आहे? तर तो फरक फक्त त्याच्या मेंदूमध्ये आहे. माणसाला विचार करण्याची बुद्धी, शक्ती, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, भाषा वगैरे हे जे प्रकार दिले आहेत, हे कुठल्याही जनावराला नाही दिलेले. 350 कोटी वर्षामध्ये जी प्राणीसृष्टी उत्क्रांत होत 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 आज माणसापर्यंत आली आहे, आणि माणूस हा त्याचा शेवट नाही. याच्याही पुढे ती उत्क्रांती आणखीन कुठं जाणार आहे माहिती नाही आपल्याला. आपण एका मधल्या कुठल्या टप्प्यावर आहोत. हो, डॉकिन्सनी तर असं सांगितलं, की इथून पुढे विचार हाच मुळी जीन होईल. आज जीनला जे महत्व आहे ते त्याला मीम असं म्हणतो.